कडे मकोका आणि महादेव मुंडे हत्या प्रकरणातील संशयित फरार आरोपी गोट्या गीतेनं व्हिडिओ व्हायरल केलाय। व्हिडिओतून गोट्या गीतेनं जितेंद्र आव्हाड यांना धमकी दिली। जितेंद्र आव्हाड यांना महागात पडणार असं गोट्या गीते या ठिकाणी म्हणताना ऐकता येतंय। वाल्मिक कराड माझं दैवत, धनंजय मुंडेंना बदनाम करू नका असं सुद्धा गोट्या गीते यानं यात म्हटलंय। आमदार सुरेश धस, खासदार सोनवणे, अंजली दमानिया, आमदार जितेंद्र आव्हाड बिनबुडाचे आरोप करतायत असं या व्हिडिओमध्ये गोट्या गीतेनं म्हटल्याचं ऐकता येतंय। तर जवळपास 9 मिनिटांचा हा व्हिडिओ व्हायरल होतोय। अरे तुला तर इकडे बघ, ए जितेंद्र आव्हाड तू इकडे बघ, तुझ्यावर हे करतो, तुझे माझ्याकडे व्हॉइस कॉल रेकॉर्डिंग येत आहेत। ते तिथं तू भाई तुम बडे भाई सॉरी सॉरी म्हणलेला ते टाकतो मी खाली। अरे तू हायस्कूलचा नेमका वंधारेचा संबंधाचा नाहीस तू, आणि तू असं हे करायला तुला आता मागात पडणार आहे। आणि इकडे बघ ना, मी गोटू गीते लहान सहान माणूस आहे मी, आणि मला फाशी भेटल न भेटल, पण माझ्या दैवतचा विषय इकडे का करायला तुम्ही असं करूच नका तुम्ही। पण तुम्ही असं धनंजय मुंडे साहेबाला बी टार्गेट करू नका। धनंजय मुंडे साहेबाला तर टार्गेट केलंच तुम्ही, पण आमचे दैवत आमचे वाल्मिक अण्णा कराड काय रे बाबा, काय गोरगरिबाच्या परळीत येऊन कुणाला बी विचारावं, परळीतल्या गोरगरीब जनतेला अगर श्रीमंताला विचारा की अण्णा कोण आहेत ते दैवतच म्हणतील। आणि चित्तूर नावं नाही असं लाईव्ह मध्ये सांगालो की माझ्यावर जर माझ्यावर एवढं बदनामी करायला तुम्ही, मी जीव देईल त्याचे कारणीभूत तुम्ही असताल। जय हिंद, जय महाराष्ट्र। तर आपल्या सोबत फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत जितेंद्र आव्हाड। जितेंद्र आव्हाड जी, कदाचित हा व्हायरल व्हिडिओ तुमच्यापर्यंत सुद्धा आला असेल, धमकी तुम्हाला आहे, हे सगळं महागात पडणार असं म्हटलं जात आहे। सोबतच वाल्मिक कराड माझं दैवत असं अनेक गोष्टी यात गोट्या गीतेनं म्हटल्याचं ऐकता येत आहे। व्हायरल व्हिडिओ होतोय, व्हिडिओतून तो गोट्या गीते समोर येतो, मात्र पोलिसांना सापडत नाही। या सगळ्याबद्दल काय पहिली प्रतिक्रिया? गोट्या गीत्या अट्टल गुन्हेगार आहे। त्याचे रिव्हॉल्वर फिरवतानाचे व्हिडिओ फिरत असतात। याच्या आधी त्यांनी माझ्याबद्दल अर्वाच्य भाषेत भाष्य केले होते, आणि असे 2-3 जण आहेत जे असे व्हिडिओ काढत असतात। याच्याने घाबरणारा मी नाहीये, पण ही आश्चर्याची गोष्ट आहे की एवढा माल घेतो कुठं नाही ना, आणि हे कोण मला सर्टिफिकेट देणार? वंजारी यांना विचारून मी वंजारी झालोय? अरे मी खानदानी वंजारी आहे, वंजाऱ्यांना बदनाम करणारा वंजारी नाही मी खानदानी वंजारी आहे। कष्ट करणाऱ्या घरात जन्माला आलेला वंजारी आहे। हप्ते वसूल करून डोक्याला रिव्हॉल्वर लावून कोणाच्या जमिनी खाणारा, कोणाचा मर्डर करणारा वंजारी नाही मी। आणि मी वंजारी असल्याचा प्रचंड अभिमान आहे मला। मी जातीचं राजकारण खेळत नाही, जातीचं लेबल लावून स्वतःला विकत नाही मार्केटमध्ये, पण माझ्या जातीबद्दल प्रचंड अभिमान आहे। त्याच्यामुळे हे असले धमक्या बिमक्यांना मी भीक घालत नाही। पण माज किती वाढलाय बघा, माज, याला माज म्हणतो, जो सत्तेचा माज म्हणतो ना मी, की सत्तेच्या वर्तुळात फिरणारी लोक या सत्तेचा माज किती दाखवत आहेत, ते ज्वलंत उदाहरण आहेत। आणि अजून असे 3 व्हिडिओ मी तुम्हाला देऊ शकतो जे माझ्याकडे आहेत। नक्कीच, धन्यवाद जितेंद्र आव्हाडजी, तुम्ही आमच्याशी संवाद साधलात त्यासाठी। फरार आरोपी गोट्या गीतेनं एका व्हायरल व्हिडिओतून आव्हाडांना धमकी दिलेली आहे। 9 मिनिटांचा हा व्हिडिओ आहे। फरार आरोपी आहे गोट्या गीते, मकोकाचा आरोपी आहे। या व्हिडिओमध्ये वाल्मिक कराड माझं दैवत आहे असं म्हणताना या ठिकाणी तो आपल्याला ऐकता येतोय।